आणि मृण्मयीला मात्र सगळं किती वेगळं असल्यासारखं जाणवत होतं. चूक थोडीफार तिचीही तर होती, पण सगळे आधी कौस्तुभला बोलणार होते आणि अजूनपर्यंत तिला कोणी एकही प्रश्न केला नव्हता. असं चित्र कुठं पाहायला मिळूच शकत नव्हतं. कितीही झालं तर आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं असंच वागणं तिनं लोकांचं पाहिलेलं. अगदी रेप झालेल्या मुलाचे आई वडील ही मुलीला दोष देऊन मोकळे होतात, पण त्यांच्या मुलाला बोलत नाहीत. इवन ती कधी चुकून तिच्या भावाचे मित्र आले असताना हॉलमध्ये चुकून जरी गेली तरी तिलाच बोलणं बसायचं भावाचं आणि आई वडिलांचंही. आपण ऐकत आहोत गुंतल्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतल्या आतूर फिरुनी भाग 32. कौस्तुभ इकडे ऑफिसमधून निघत होता. रागाच्या भरात मृण्मयीला सकाळी आईच्या तोंडी देऊन आलेला तो. ऑफिसमध्ये आल्यावर मात्र आपण जास्ती रिॲक्ट करून गेलो असं वाटत होतं त्याला, कारण आता आई शांत बसणार नाही आणि दोघांशी बोलल्याशिवाय राहणारही नाही हे त्याला माहिती होतं. एवढ्यात त्याला केतनचा फोन येऊ लागला. त्यानेही तो लागलीच उचलला. हॅलो भैया, बोल ना. काय रे कौस्तुभ, सकाळी काय झालं? आई समोर असा निघून गेलास आणि आई मृण्मयीला प्रश्न विचारत होती. अरे काही नाही रे, ते बस. काय बस कौस्तुभ, कालच बोललो होतो की नाही आपण? अरे मग थोडं शांत राहायला काय झालेलं? आपण करतोय ना प्रयत्न, मग असं करून कसं चालेल? सांग बरं. आय नो भैया, पण मला नाही जमत आहे. एकतर सकाळी आई मलाच रागवली की तिचा ॲक्सिडेंट झालाय तर तिच्याशी एकदाही काळजीने बोलताना दिसत नाहीये. मी तरी काय करू? माझी इच्छाच होत नाहीये तिच्याशी बोलायची. इच्छा होत नाहीये म्हणजे काय कौस्तुभ? अरे ती तरी मुद्दाम करते का? सांग बरं. आय नो, मला माहिती येते, पण काय? आईला तसं वाटणं साहजिक होतं की नाही? शिवाय तिला ऑलरेडी शंका आली होती तुमच्या दोघात काहीतरी बिनसलंय. इवन तरीही पर्णिका आणि मी तिला हे सगळं सांगायचं टाळलेलं, पण आता तुझ्या सकाळच्या मूर्खपणामुळे तिला सगळं सांगावं लागणार आहे, माहितीये? अरे भैया नको ना, तिला नको सांगू, ती उगाच टेन्शन घेईल रे. हे आता आठवलं का तुला? ती टेन्शन घेईल ते आधी विचार करायचा होतास ना. आमच्या एवढ्या गोष्टी होऊन गेल्या तरी एक शब्द कळू दिला नव्हता आम्ही घरात. कौस्तुभ एक सांगू का? आपल्या व्यक्तीचं कौतुक नेहमी चार चौघात करावं, पण चूक मात्र कधीही एकांतात बोलावी. मला सांग, मृण्मयी सोबत नॉर्मली बोलण्याचा प्रयत्न करणार आहेस का आता तरी? मी तिच्याशी बोलायचा ट्राय करण्याचं काही नाहीये भैया, पण मग नकळत तिच्याकडून अपेक्षा करू लागतो आणि ती नाही पूर्ण झाली की मग माझी चिडचिड होऊ लागते. ओ, म्हणजे पेशन्स कमी पडतायत तुझे कौस्तुभ. तिला वेळ देणं गरजेचं आहे की नाही तू सांग. इतके दिवस झाले ती त्या आणि तशा वातावरणात वाढलीये, तिला वेळ लागेल, कळतंय का? बरं चल, निघतोयस ना आता ऑफिसमधून? हो निघतोच आहे. ठीक आहे, लवकर निघ. सकाळी आईला कसं बसं समजावलंय, ती आता ऐकणार नाही. तिला काहीतरी बोलावं तर लागेल. हो निघतच होतो रे मी, खाली आलोय. चल. ओके, ये व्यवस्थित आणि थोडा शांत राहून विचार कर, ठीक आहे? ट्राय करेन. चल ठेवतो. म्हणत कौस्तुभने फोन कॉल कट केला आणि मोबाईल खिशात सारून बाईकवर बसला आणि बाईक हॉस्पिटलमध्ये घेतली. कौस्तुभ काहीच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिच्या रूम बाहेर येताच त्याने बाहेरून आत डोकावून पाहिलं. आई तिला ॲपल कट करून देत होती. म्हणजे दिसताना तरी सगळं नॉर्मल दिसत होतं त्या दोघींमध्ये, पण आता मृण्मयीनं आईला नेमकं काय सांगितलंय का हे समजायला त्याला मार्ग नव्हता. तरीही आत्ता आईच्या समोर जायची काही त्याची हिंमत नव्हती. तेच त्या दोघींचं आतमध्ये काय चाललंय ते पाहण्यात तो हरवलेला एवढ्यात त्याच्या डोक्यात टपली पडली आणि त्याने दचकून मागं पाहिलं तर केतन होता. केतनने लगेचच त्याला ओढून साईडला घेतलेलं. काय असा काय पाहत होतास आतमध्ये? केतन त्याला हसून विचारत होता. अरे काही नाही रे, ते मृण्मयी सकाळी काय बोलली आईला काय माहीत, आणि म्हणून आईचा नक्की मूड कसा आहे ते बघत होतो. तो खाली पाहत थोडा टेन्शनमध्ये बोलत होता. हो का? डोंट वरी, ती काही बोलली नाहीये. आणि कसं काय? आश्चर्यचकित होऊन वर केतनकडे पाहत त्यांनी विचारलं. लकीली पर्णिका तिचा फोन राहिला म्हणून घ्यायला वर आलेली. तिनं समजावलंय आईला थोडंसं, म्हणून वाचलंयस तू, लक्षात ठेव.
ओ काय सांगतोस, थँक गॉड. तो सुटकेचा निश्वास सोडत म्हणाला. हो, पण म्हणून आता लगेच रिलॅक्स होऊ नकोस. का? असं का म्हणतोयस भैया? कारण तिलाही आता सांगावंच लागेल सगळं. आणि कौस्तुबाईला तिची सत्य परिस्थिती कळली तर ती तिचीच बाजू घेईल आणि तुझ्यावर रागावेल, माहिती आहे ना? कारण तिची ही अवस्था माहिती असताना तू तिच्याशी असं वागतोयस. कौस्तुभ बघ ना, तिला तिचे आई वडीलही समजून घ्यायला कमी पडले. निदान तू तरी समजून घे. नाहीतर तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक? आय नो, मला सगळं कळतंय, पण भैया, आपण आपलं सॉल्व करूया ना प्लीज. आईला नको सांगूया. नाही, आता तसं करता येणार नाही. आईचीही मदत लागेल कौस्तुभ. तिला आई वडिलांचं तसंही प्रेम मिळालं नाहीये. आईला सगळं नीट कळलं म्हणजे ती तिला आणखीन छान समजून घेईल. कळतंय का? तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण यार टेन्शन आलंय. आता टेन्शन नको घेऊस कौस्तुभ, सगळं छान होणार आहे. पण कधी भैया? तो अगदी केविलवाना केतनकडे पाहत म्हणाला. थोडा पेशन्स ठेवावा तर लागेल. ऑप्शन आहे का? काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो कौस्तुभ, त्याला इलाज नसतो. आणि ते तर मनाचं दुःख नाही रे. तो खाली पाहून पायाने जमिनीवर नक्षी काढत बोलला. हा वेळच तर मला द्यायला जमेना. द्यावा लागेल मला कळतंय, पण वळत नाहीये, तो मनाशीच म्हणत होता. एवढ्यात केतन त्याला म्हणाला, जा तोपर्यंत तू डॉक्टरांना भेटून घे. बहुतेक मघाशी ते तिला उद्या सकाळी सोडणार असल्याचं बोलत होते. हो का? ओके, मी आलोच पाहून. थँक्स हा भैया. इट्स ओके, इट्स ओके. केतन डोळे मिचकावत म्हणाला आणि कौस्तुभ डॉक्टरांना भेटायला गेला. तसा केतन लगेच आत रूममध्ये आला. आत जाताच आईने प्रश्न केला. काय रे केतन, कौस्तुभ आला की नाही रे अजून? हो आई, आलाय तो इतक्यातच. अरे मग कुठं गेला? पहिलं त्याला मला भेटायला सांग बघू, मला बोलायचं आहे त्याच्याशी. हो आई, तो डॉक्टरांना भेटायला गेलाय, आला की सांगतो. हां ठीक आहे. काहीच वेळाने कौस्तुभ डॉक्टरांना भेटून आला आणि दरवाजातच घुटमळला. अरे ये ना आत, आता तिथेच थांबणारेस का कौस्तुभ? कौस्तुभ येताच केतन मुद्दामच मस्करी करत म्हणाला. तसं आईनं दरवाजात पाहिलं आणि कौस्तुभने डोक्याला हात लावला. कौस्तुभ, बरं झालं आलास, तुझीच वाट पाहते मी केव्हाची, म्हणत आई उठली. काय सकाळी असं का निघून गेलास? हाक मारते तरी थांबला नाहीस. काही म्हणजे काही वाटत नाहीये का आता आईबद्दल? आई म्हणत त्याच्या जवळ आलेली आणि त्याला बाहेर घेऊन आली. मृण्मयी, आता फक्त त्याची गंमत बघ हा तू. तुझ्याशी नीट वागला नाही ना तो आज. आता बघ, आई बरोबर सरळ करेल त्याला, केतन मृण्मयीला म्हणत होता. नाही नाही, असं काही नाही आहो, ती अगदी निरागसपणे आणि बारीक तोंड करत म्हणाली. अगं गंमत करतोय ग मी. बरं डोंट वरी, मीही जातोय पाहायला काय बोलतायत ते, म्हणत केतनही हसतच बाहेर निघून गेला. आणि मृण्मयीला मात्र सगळेच किती वेगळं असल्याचं जाणवत होतं. चूक खरं तर थोडीफार तिचीही होती, पण सगळेच आधी कौस्तुभला बोलणार होते आणि अजूनपर्यंत तिला कोणी एकही प्रश्न केला नव्हता. असं चित्र कुठं पाहायला मिळू तरी शकत होतं का? कितीही झालं तरी आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं असंच वागणं तिनं लोकांचं पाहिलेलं. अगदी रेप झालेल्या मुलांचे आई वडील ही मुलीलाच दोष देऊन मोकळे होतात, पण त्यांच्या मुलाला बोलत नाहीत. इवन ती कधी चुकून तिच्या भावाचे मित्र आले असताना हॉलमध्ये जरी चुकून गेली तरी तिलाच बोलणं बसायचं, भावाचंही आणि आई वडिलांचंही. नि भावाने त्यांचं मित्रमंडळ खराब आहे तर घराबाहेर ठेवावं हे मात्र त्याला एका शब्दाने बोललं जात नव्हतं. हाच तर या वातावरणातला जमीन आसमानचा फरक होता. तिला हे अतिशय वेगळं वाटत होतं. आय एम सॉरी ना आई, तो खाली पाहत म्हणाला आणि त्याने पुन्हा काही आईकडं तोंड वर करून पाहिलंच नाही. इकडं आई किती वेळाची शांतपणे खाली तोंड करून पाहणाऱ्या कौस्तुभला रागाने निहाळत राहिलेली आणि आताही तो गप्प पाहून तिने त्याला पुन्हा प्रश्न केला. काय झालेलं सकाळी एवढं चिडायला? आता मला कळायला हवं. हा बोलतोयस का? आई विचारत होती. एवढ्यात केतन बाहेर आला. आई थोडं शांततेत घेतेस का? केतन मध्येच म्हणाला. तू शांत बस, मी त्याच्याशी बोलते, त्याला बोलू दे. असं काय झाले कौस्तुभ? माझं चुकलं नाही, बोललो ना सॉरी. नाही, मला सॉरी नकोय. तुमच्या दोघात काय झालंय ते सांग. आमच्यात नाही ग काही झालंय. भैया समजावू ना आईला, तिच्याशी नाही बोलू शकत मी या विषयावर, तो केतनकडे पाहत म्हणाला. आई ऐक ना, उद्या तिला घरी सोडणार आहेत
आपण घरी गेल्यावर बोलूया ना, केतन समजावत म्हणाला. पण हा सांगणार आहे का मला सगळं? आणि आता काय प्रॉब्लेम आहे ते की पर्णिकाने समजावलं मला सकाळी, म्हणून मी कशी तरी शांत आहे. आता नाही राहवत आहे हा मला. आणि सगळ्यात जास्त याचा राग येतोय मला की याने काही घडलं होतं तर मला येऊन बोलायचं तरी होतं. पण नाही, मला मोकळेपणाने सांगण्या एवढंही नातं नाही ठेवलंय बहुतेक मी. रागाने कौस्तुभकडे पाहत असलेल्या आईने शेवटच्या वाक्यासरशी भलतीकडे नजर वळवली. आई, असं काही नाहीये ग. तुला उगाच टेन्शन नव्हतं ग द्यायचं मला, म्हणून नाही बोललो. कौस्तुभचा आवाज जडावलेला आईचा हात पकडत तो बोलत होता. हो का, टेन्शन नव्हतं द्यायचं? मग सकाळी काय दिलंस? विचार केतन, मी त्याला मनालीला जायच्या त्या पहाटेच विचारलेलं तुमच्यामध्ये सगळं ठीक आहे का, तर हो बोलला होता मला तो. आई शांत हो, आणि तू उगाच गैरसमज करून नको घेऊस. इतकं काहीही झालेलं नाहीये. ते की बस तिचं तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावलंय आणि तिला लग्न करायचं नव्हतं. काय म्हणजे तिचं दुसऱ्या कोणावर प्रेम वगैरे तर नाही ना? मग माझ्या मुलाचं कशाला आयुष्य खराब करायचं तिने? आणि तिच्या घरच्यांनी तरी. थांब, तिला जाऊन विचारते मी आता. आणि मी इथं माझ्याच मुलावर रागावते. आई खरंच आत निघाली पाहून तिला दोघांनीही अडवलं. नाही नाही आई थांब, अगं किती घाई करतेस, तिला नको काही बोलूस, केतन म्हणाला. हो ना, पण तसंही तिचा जो काही प्रॉब्लेम आहे तो मला तिच्या मैत्रिणीकडून कळला आहे. तिनं नाही सांगितलं आई, सो तिला नको काही बोलू. तिला वाटेल तिला माहिती न होता मी तिची माहिती काढली. कौस्तुभ सांगत होता. कोण? तीच का नक्षत्रा त्या दिवशी आलेली ती मुलगी? हो तीच. म्हणजे झालंय काय नेमकं कौस्तुभ? अगं आई, तिनं रेप होताना पाहिलाय आणि तिच्यासोबत शाळेत असताना काही वाईट प्रसंग घडलेत बस ड्रायव्हरकडून. सो तिला कोणाच्या जवळ जाणं किंवा स्पर्श अशा गोष्टी नाही आवडत आहे, केतन पुढे म्हणाला. ओ, काय सांगतोस? म्हणजे हे प्रकरण भलतंच अवघड आहे. हो आई, आणि तिला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही. उलट तिला मुलांपासून परपुरुषांपासून दूर राहायचं एवढंच शिकवलं गेलं तिच्या घरच्यांकडून. आणि बस लग्न करून जबाबदारीतून मोकळे झाले. बाकी तिचं पुढं जाऊन काय होईल, ती पुढं येणाऱ्या गोष्टींना कसं रिॲक्ट करेल याचा विचारच नाही केलाय त्यांनी. त्यामुळे ती तशी झाली आहे. तिची चूक नाही आहे यात. बाप रे, असे कसे रे आई वडील आहेत तिचे? आपल्याच मुलीला असं केले, कमाल वाटते. म्हणून म्हणालो आई, तिला आपण तयार करू, केतन म्हणाला. हो नक्की करू, पण आधी बोलायचं नाही मला कौस्तुभ, तुला कळल्यावर तरी सांगायचं होतं. आई अगं, मलाही मनालीला जायच्या आदल्या रात्री कळले, पण मग तरीही तू तिच्याशी असं वागतोय सकाळसारखं. आई आता रागाने म्हणाली. अगं मी प्रयत्न करत होतो तिला नॉर्मल करण्याचा, त्यासाठी मैत्रीचं नातंही करून पाहिलं तिच्याशी, पण ती मित्रांनाही तशीच ट्रीट करते. मग माझाही संयम. तो भलतीकडे नजर वळवत म्हणाला. काय रे कौस्तुभ, हे शिकवलंय का मी तुला? बरं बघू आता आपण सगळे काय करायचं, पण प्रयत्न कर तिच्या मनात जागा निर्माण करण्याचा. हीच वेळ आहे कौस्तुभ, जो विश्वास तिच्या आई वडिलांनी नाही केला तोच विश्वास एकदा का तू तिला दिलास ना, तर तू नक्की तिला जिंकशील. आणि त्यानंतर मात्र ती फक्त तुझी असेल. आई कौस्तुभच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. तसं कौस्तुभला आता कुठं बरं वाटलं. हो करेन ट्राय मी आई. बरं केतन, तू इथे आहेस तर आता टिफिन कोण आणणार आहे? अगं बाबा येत आहेत, मग दोघंही जाऊ सोबत. ठीक आहे चला, मी थांबते तिच्यासोबत, ती एकटीच आहे यात. आणि हो, असंच एकमेकांसोबत राहा. दोघांच्याही गालावर थोपटत ती आत निघून गेली. हे बोलतानाही तिच्या बोलण्यात खूप प्राऊड होता. तसं दोघांनी एकमेकांकडे हसत पाहिलं. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? जे कौस्तुभच्या आणि केतनच्या आईने बोलायला हवं होतं तेच ती बोलली ना? मला वाटतं कथेमध्ये कोण कसं नसावं हे दाखवण्यापेक्षा कोण कसं असावं हे दाखवणं फार महत्त्वाचं होतं, आणि म्हणून ही कथा स्पेशल ठरते. तुम्हाला काय वाटतं हे आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.